काही दिवसापासून मीडिया आणि यूट्यूबर टीचर्स जे यूट्यूबवर शिकवणारे ऑनलाईन शिक्षक जे आहेत, त्यांच्यामध्ये शाब्दिक वार चालत आहेत. आता न्यूज म्हणजे तुम्हाला सांगतो एक चाटूक पत्रकारिता झालेली आहे. विशिष्ट पक्षाची म्हणजे जवळपास जनता त्यांना गोदी मीडिया म्हणते आणि त्या मीडियाने आज तकची जी अंजीबाई आहे, तिने यूट्यूबवर शिकवणाऱ्या शिक्षकांना चक्क "दो कौडी की" म्हणत हिणवलं आहे. तर त्याच्या पलटवार करत बऱ्याच शिक्षकांनी तिच्यावर पलटवार केलेला आहे आणि शाब्दिक वार केलेला आहे. तिला चक्क चाटू पत्रकार असं म्हटलेलं आहे आणि जनतेला पण माहीत आहे, की हे पत्रकार किती चाटतात. त्यांची पंतप्रधानांसोबतची मुलाखत बघा. त्यांना विचारले जाणारे प्रश्न बघा. त्यांना काय प्रश्न विचारतात? "तुम्ही आंबा कापून खाता की चिरून खाता?" अरे तुम्ही जनतेचे प्रश्न विचारले पाहिजे. विकासावर प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पण नाही. तुम्ही काय विचारता? चोकून खाल्ला का? कापून खाल्ला का? तुम्हाला कसं वाटतं? हे प्रश्न विचारता. आणि YouTubeवर शिकवणारे ऑनलाईन शिक्षक जे आहेत त्यांच्यावर टीका करतात. त्यांचं म्हणणं असं आहे, की अंजीबाईचं, की टीचर्स लोक फक्त व्ह्यू आणि YouTubeवर पैसा कमवण्यासाठी शिकवत असतात. आमचं समर्थन आहे शिक्षकांना. कारण ते जरी व्ह्यू आणि पैसे कमवण्यासाठी शिकवत असले, तरी विद्यार्थ्यांकडून तेवढे पैसे घेत नाहीत. जसे तुम्ही एका पक्षाकडून त्यांची बातमी चालवण्यासाठी पैसे घेता, त्यांच्या पाय चाटता. त्या प्रकार तर करत नाहीत ना. ते YouTubeकडून कमवतात. विद्यार्थ्यांना अ, अंधारात ठेवून कमवत नाहीत आणि विद्यार्थी घरी बसून शिकतो आणि तुम्ही पत्रकारिता करता पक्षाची चटायला लागले. एकाच पक्षाची चाटायला लागले आणि केंद्र सरकारचं अपयश सर्व सरळ-सरळ ह्या गोदी मीडियामुळे झाकलं गेलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा, की खरंच ह्या न्यूजवाल्याच्या चाटूपणामुळेच मोदीचं अपयश झाकलं गेलंय का? नक्की सांगा.